सद्गुरू श्री शंकर महाराज देवस्थान आयोजित मूर्ती मिरवणूक श्री क्षेत्र रामकुंड ते हिरावाडी पंचवटी नाशिक या ठिकाणाहून हजारो भक्तांच्या सानिध्यामध्ये ढोल ताशांच्या गजरात टाळ मृदुंगांच्या स्वरामध्ये जय शंकरचा जयघोष करत हजारो भाविक तल्लीन होऊन मार्गक्रमण करत होते। हा सोहळा 4 दिवस म्हणजेच 9 ते 12 ऑक्टोबरला होणार असून शेवटच्या दिवशी मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे। स्वागत उत्सुक आमदार राहुल धिकले, सुरेश केंदळे हे असणार आहेत। कार्यक्रमाचं नियोजन राहुल क्षीरसागर करत असून भक्त परिवार गणेश सोनवणे, मनोज सालगुडे, श्याम क्षत्रिय, शुभम महाले, लोकेश मराठे, श्याम सरपट, गणेश मोहिते, ऋषिकेश शिंदे, आकाश कोरडे, सचिन चौधरी, गणेश चौधरी, शाहू शार्दूल, जीवन पुंजारे, ऋषिकेश गोडाई, मिलिंद काळे, ऋषिकेश इंगळे, अमन क्षीरसागर, प्रथमेश क्षीरसागर, सिद्धेश इंगळे, रुपेश लासुरे, ओम क्षीरसागर, उमेश सोनवणे, स्वप्नील हाके, ईशान भागवत, साहिल चौधरी, ऋषिकेश थोरात, मयूर मराठे, पवन पुंजारी, गणेश पवार, ऋषिकेश डांगळे, कृष्णा पवार, रोहित मुसळे, पवन पुंजारे, दुर्गेश निकम आदी भक्त परिवार कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत। जय शंकर महाराज देवस्थानच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांचे स्वागत आणि जो उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आम्हाला आज महाराजांच्या भव्य मिरवणुकीसाठी मूर्तीच्या याच्यासाठी, त्याबद्दल सर्व भाविकांचे आम्ही शंकर महाराज देवस्थानच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो। असेच प्रेम त्यांचे सदैव राहावं। और आजपासून 3 दिवस तिथे कार्यक्रम असल्यामुळे देवस्थानमध्ये सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा हीच सर्वांना प्रार्थना आहे। जय शंकर। सद्गुरू श्री शंकर महाराज देवस्थान हिरावाडी येथे भव्य असे मंदिर व मठ सद्गुरू शंकर बाबा महाराजांचे नाशिक पूर्वचे आमदार माननीय श्री राहुल भाऊ ढिकले यांच्या प्रयत्नातून साकार झालेले आहे। नाशिकमध्ये नव्हे तर पूर्व जिल्ह्यामध्ये शंकरमय भक्तांचे एकदम आनंदाची अशी बातमी आहे की नाशिकमध्ये शंकर महाराजांचे भव्य असे मठ होत असून या कार्यासाठी सर्व शंकरमय भक्त मोठ्या संख्येने या मिरवणुकीत उपस्थित झाले आहेत। 12 तारखेला महाप्रसाद व महाराजांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, तरी सर्व शंकरमय भक्तांनी उपस्थित राहून देवस्थानला सहकार्य करायचे आहे। जय शंकर। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे, पंचवटी, नाशिक।